कर्वे बी संघाकडून सलामीर फलंदाज पाहतोय आपण. राजू नॉन स्ट्रायकिंगला बाबूला पाहतोय आपण. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज झाला आहे. राईट आर्म राऊंड विकेटने गुरुनाथ शिंदेला पाहतोय. पण त्यांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. पहिला चेंडू हलक्या हातामध्ये कव्हरमध्ये चेंडूला खेळून काढला. चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतायत. चेंडू अडवण्यामध्ये यश आलं. या दरम्यान 2 धावेचा उदय होता आणि 2 धावा पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाजांना पाहतोय आपण. 2 धावेने श्री गणेशा करत असताना पाहतोय आपण राजू याला. स्वतःचं संघाचं खातं इथं ओपन करत असताना राजूला पाहिलं आपण. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. दुसरा चेंडू यू मिस आय विल डेफिनेटली हिट. हेच पाहायला भेटलंय. फर्निचर डिस्ट्रॉय केलंय इथे फलंदाज राजू याचं. त्रिफला चित केलंय. पहिला झटका दिलाय तो खरवय बी संघाला राजूच्या स्वरूपामध्ये. बिग विकेट. दुसऱ्या चेंडूवरती इथे सफलता अर्चित करत असताना पाहतोय आपण गोलंदाज गुरुनाथला. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाची जबाबदारी घेतल्यानंतर पहिल्या चेंडूवरती 2 धावे आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती फलंदाजाला बाद करण्यात यशस्वी ठरलाय तो गोलंदाज गुरुनाथ. नवीन फलंदाज इनॅट नंबर 3 वन डाऊनचा फलंदाज पाहतोय आपण सुमितला. प्राचारण करण्यात आलाय खरं बी संघाकडून. खूप साऱ्या अपेक्षा असतील सुमितकडून. वन डाऊनचा फलंदाज म्हटलं की नेहमी घातकी फलंदाज असतात. मोठे मोठे फटके मारण्यासाठी जाणलेले जातात फलंदाज असा सुमितला पाहतोय आपण. फेस करेल गोलंदाजीवरती गुरुनाथ याला. फुलटॉस चेंडू फुल टोल वसूल करत असताना चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑफच्या दिशेने. 6 धावांसाठी षटकार पाहतोय आपण. फलंदाज सुमितच्या बॅटमधून आलेला हा कणकणीत असा षटकार. चांगली फलंदाजी मधूनच सेट होऊन गेलेला दिसतोय आपल्याला फलंदाज सुमितला पाहतोय. पहिल्या चेंडूवरती फुल टोस वरती फुल टोल वसूल करत असताना मिळालो होत्या 6 धावा. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना चेंज करत असताना पाहतोय आपण. बदल करत असताना गोलंदाज गुरुनाथ याला पाहतोय आपण. पहिले क्षेत्ररक्षक मिड विकेट आणि लॉंग ऑनला होते. आता मात्र क्षेत्ररक्षक एक लॉंग ऑफ आणि एक लॉंग ऑनला पाहतोय गुरुनाथ. लाईन पासून बरकडत असताना पंच आम्हाला वाईटचा इशारा करतात. म्हणजे अतिरिक्त स्वरूपात एकदा बहाल करत असताना पाहतोय गुरुनाथ करून. मोठा फटका आल्यानंतर लाईन बिघडत असताना पाहतोय गोलंदाजाची गुरुनाथाची. स्वीप केला चेंडूला. फ्लिक केलाय. फ्लिक ऑफ द रिज मिळालो त्या 4 धावा. गोलंदाज सुमितच्या बॅटमधून आलेला हा चौकार पाहायला भेटतोय. चांगली फलंदाजी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पॉवर हिटिंग पाहायला भेटते आपल्याला फलंदाज सुमित करून. पुरेपूर फायदा घेत असताना पाहतोय आपण गोलंदाजाच्या विरुद्ध सुमित याला. ज्या जबाबदारीसाठी सुमितला पाठवलं होतं ती जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेऊन फलंदाजी करताना 2 मोठे फटके पाहायला भेटले. पहिल्या चेंडूवरती षटकार. दुसरा चेंडू 4 धावांसाठी चौकार पाहायला भेटतोय. हलक्या हातामध्ये टॅप केलाय मिड विकेटच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक येईल अडवेल. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे घडलंय काय. ज्या फलंदाज इथे मोठे फटके मारत होता त्याच फलंदाजाला इथे रनआउटच्या सर्फमध्ये बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलेत ते बिनारपाडा संघाचे क्षेत्ररक्षक. दुसरा झटका खरवय बी संघाला बसतोय सुमितच्या स्वरूपामध्ये.
स्ट्राईक वरती बाबूला पाहतोय आपण. तर नॉन स्ट्राईक वरती मनीष नवीन आलेला फलंदाज. पहिला चेंडू फिरून खेळण्याचा प्रयत्न आणि चुकी घडते. फाईन लेगच्या दिशेने तिथे क्षेत्ररक्षक सज्ज होते. चांगला झेल पाहायला भेटला. अजून एक फलंदाज इथे बाद होत असताना पाहतोय आपण खरवय बी संघाचा. खूप साऱ्या अपेक्षा होत्या बाबूकडून, कारण बाबूचा विचार केला. खूप वर्षांनी आपण बाबूला इथे खेळताना पाहत होतो, परंतु निराशजनक कामगिरी करत असताना पहिल्याच चेंडूवरती बाद होऊन येतोय तो बाबू. नाराज पाहतोय आपण बाबू याला स्वतःच्या शॉट सिलेक्शन वरती. पहिला चेंडू फेस करत असताना बाद व्हावं लागतंय बाबूला. बाबूची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज पाहतोय आपण. ऋतिकला पाहतोय आपण. पहिलं षटक समाप्त झाले. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहतोय आपण. 3 गडी बाद 14 धावा. पहिला चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये अडवत असताना गोलंदाज तेजसला पाहतोय. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती पॉवर प्लेचं दुसरं षटकाची जबाबदारी तेजसच्या खांद्यावरती दिले संघनायका याने. शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न. कॉडबेनची अपील अपील आणि अपील इथे पंच उचलून धरत असताना चौथा झटका बसतोय तो खरवय बी संघाला. फलंदाज मनीषच्या स्वरूपामध्ये बिग विकेट. खराब अशी कामगिरी पाहतोय आपण खरवय बी संघाकडून. वारंवार इथे फलंदाज बाद होत असताना पाहतोय. तेवढी चांगली गोलंदाजी पाहतोय आपण मिनारपाडा संघाकडून. गुरुनाथचा विचार केला ना तर 2 चेंडूमध्ये मोठे फटके आल्यानंतर 2 फलंदाजांना बाद करण्याचा यशस्वी ठरलाय तो गुरुनाथला पाहतोय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च झाल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकाची जबाबदारी दिली तेजसवरती. दुसऱ्या चेंडूवरती इथे सफलता अर्जित करत असताना तेजसला पाहतोय. नवीन फलंदाज इनेट नंबर 6 वरती संघाचा संघनायक नितेश जमदरेला पाहतोय स्ट्राईक वरती. तर नॉन स्ट्राईक वेळेला इनेट नंबर 5 वरती आलेला ऋतिकला पाहतोय आपण. आक्रमण पाहायला भेटतंय आपल्याला गोलंदाज तेजस कडून. कटर चेंडू पाहायला भेटला होता आपल्याला. फसवलं होतं फलंदाज नितेशला गोलंदाज तेजसने. आता मग बॅटच्या रडार मध्ये चेंडू होता. जसा चेंडू बॅटच्या रडार मध्ये आला तसा चेंडूला फेकून दिलाय मिड विकेटच्या दिशेने. मोठा फटका पाहायला भेटतोय फलंदाज नितेशच्या बॅट मधून आलेला हा खणखणीत असा षटकार पाहायला भेटतोय. पहिल्या चेंडूवरती बीट झाल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मोठा प्रहार करत असताना फलंदाज नितेशला पाहतोय आपण. पुन्हा एकदा फिरून खेळण्याचा प्रयत्न. लेग बिफोरची अपील आणि इथे लेग बिफोर मध्ये अडकलाय फलंदाज नितेश. बाद व्हावं लागते. अजून एक झटका करवय बी संघाला नितेशच्या स्वरूपामध्ये 5वा झटका.
निराशजनक कामगिरी पाहतोय आपण. संघ नायकाकडून खूप साऱ्या अपेक्षा होत्या खेळाडूंना खरं बी संघाच्या संघ नायकाकडून, परंतु एक मोठा फटका आल्यानंतर लेग बी फोरच्या स्वरूपामध्ये बाद झालाय तो नितेश. इनॅट नंबर 7 वरती साहिलला पाहतोय आपण स्ट्रायकर वरती, तो फेस करेल गोलंदाजीवरती. गोलंदाज तेजस याच्या शेवटचा चेंडू असेल या ओव्हर मधला. तेजस याचा चांगली गोलंदाजी, मोठा फटका आलाय तरी सुद्धा फक्त ना फक्त 6 धावा खर्च झाल्यात आणि 2 गडी बाद केलेत ते तेजसने. शेवटचा चेंडू या ओव्हर मधला तेजस याचा. नोचा इशारा करतात. 1/3 पाहायला भेटतं आपल्याला, म्हणजे स्टेफआउटचा हा नो असेल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये अजून एक धाव मिळेल ती खरवय बी संघाला. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धाव इथे बहाल करत असताना तेजसला पाहतोय आपण. फ्री हिटची सुवर्ण संधी असेल या चेंडूवरती, मोठा फटका मारण्याची संधी फलंदाज साहिल याला पाहतोय आपण. वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करताना पाहतो या चेंडूवरती बीट केल्या फलंदाजाला. फ्रीडचा चेंडू होता परंतु बॅटचा चेंडू संपर्क सुद्धा होऊ दिला नाही गोलंदाजाने. चाणाक्ष अशी गोलंदाजी. दुसरं षटक समाप्त झालंय. 2 षटकार समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहतोय आपण. 5 गडी बाद 21 धावा. गुरुनाथ तिसरा षटक आलं त्यासाठी चेंडू टॅप केला. चेंडू पॉइंट मध्ये जाईल तिथे क्षेत्ररक्षक गणेश येईल अडवेल. या दरम्यान एक धावेचा अवधी होता आणि इथे एक धाव पूर्ण करत असताना पाहतोय आपण दोन्ही फलंदाजांना एक धावेने धाव फलक पुढे जात असताना धाव फलकावरती धावा 22 धावा. आता राईट आर्म ओव्हर द विकेट ने गुरु. फुलटा चेंडू कट केला. चेंडूला गलीमधून काढला. तिथे क्षेत्ररक्षक सज्ज. चांगलं क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा सिंगल आणि सिंगलच पाहायला भेटते. चांगली गोलंदाजी या ओव्हर मध्ये करत असताना पाहतोय आपण गुरुनाथ शिंदेला. पहिल्या ओव्हर मध्ये 14 धावा खर्च झाल्यानंतर तिसऱ्या ओव्हरची जबाबदारी संघनायकाने गुरुनाथ वरती दिली आणि ते होते पाहायला भेटते. लॉफ केला चेंडूला पॉइंट मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक येईल अडवेल. क्षेत्ररक्षक धावतायत. गणेश अडवण्यामध्ये यश आलं इथे. या दरम्यान 2 धाव पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा सुद्धा पूर्ण करत असताना चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती पाहायला भेटते आपल्याला. साहिल आणि ऋतिक कडून पाहायला भेटते. 3 धाव मिळतात या चेंडूवरती. वाईट यॉर्करचा मारा बीट केलाय फलंदाजाला. निर्धाव चेंडू सांगता करत असताना गोलंदाज गुरुनाथला पाहतोय तर स्ट्राईक वरती साहिलला पाहतोय. बीट झालाय फलंदाज या चेंडूवरती. फिरून गेलेला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक फक्त पाहत बसलेत. वन बाउंड सीमारेषा पार. 6 धावांसाठी 4 धावांसाठी चौकार पाहायला भेटतो आपल्याला. फलंदाज साहिलच्या बॅटमधून आलेला हा खणखणीत असा दमदार चौकार.
पुन्हा एकदा पॉइंट मध्ये फटका खेचला, तिथे क्षेत्ररक्षक येईल, अडवेल, वन बाउन्स, चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव मिळेल. ओव्हर समाप्त झाले, तिसरी षटक समाप्त. 3 षटका समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहतोय आपण 31 धावा, 5 गडी बाद खरवाई बी संघाच्या. इथे चुकी करत असताना पाहतोय आपण यष्टीरक्षक, त्याचा रूपांतर 2 धाव्याने, तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि थांबवले. इथे नोचा इशारा, म्हणजे 9+1 अशा 2 धावा मिळतील या चेंडूवरती. गोलंदाज पहिल्या चेंडूवरती दंडित करण्यात आलेला किरण शिंदेला पाहतोय आपण. फ्रेडचा संधी पुन्हा एकदा उपलब्ध झाले ती फलंदाजांसाठी. स्ट्राईक येऊन फलंदाज ऋतिकला पाहत आहे. मोठा फटका मारायची सुवर्ण संधी असेल या चेंडूवरती गोलंदाज किरण यांच्या विरुद्ध. पुन्हा एकदा बिमर पाहायला भेटतोय. हा चेंडू सुद्धा 9 पाहायला भेटतोय. या चेंडूवरती सुद्धा 1 धाव, म्हणजे 9+1 अशा 2 धावा मिळतील पुन्हा एकदा या चेंडूवरती. चुका चुका आणि चुका पाहायला भेटतात आपल्याला गोलंदाज किरण शिंदे कडून. संघाचा संघनायक आहे, परंतु संघनायक तिथे चुकी करतोय गोलंदाजी करत असताना. फ्रेडची संधी पुन्हा एकदा असेल. लेग बी 4 ची अपील लेग बी 4 च्या स्वरूपामध्ये 1 धाव असेल. पेनकर अंपायर 2 मिनिटे थांबायचे. ओके चला मॅच चालू होते. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू पुन्हा एकदा लेग बी 4 ची अपील होती, परंतु इथे अपील फेटाळली असताना रनआउटची संधी होती. बार बार बचावलेत फलंदाज. पुन्हा एकदा सिंगल धाव पूर्ण होत असताना 2 बिमर आल्यानंतर कमबॅक करणारी गोलंदाजी पाहतोय आपण गोलंदाज किरण शिंदे कडून. दोन चेंडू झालेले, अजून 4 चेंडू बाकी आहेत ओव्हर मधले आणि किरण शिंदे साठी एक सुवर्ण संधी आहे. तर विकेट हॅट्रिक संपादित केली तर दिनेश तामाणे यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल. म्हणजे आपण विकेट हॅट्रिक घेतली ना तर आपली पूर्ण एंट्री इथे निघू शकते. पहिला चेंडू फुलटॉस लॉंग ऑनच्या दिशेने, तिथे क्षेत्ररक्षक तेजस येईल, अडवेल. पुन्हा एकदा सिंगल सिंगल आणि फक्त सिंगलच पाहायला भेटते. 2 फ्री हिटचे चेंडू होते, परंतु त्या चेंडूवरती सुद्धा बीट केले फलंदाजाला गोलंदाज किरण शिंदे कडून. चांगले गोलंदाजी करत असताना पाहतोय आपण किरण शिंदेला. आता मात्र लाईन पासून बरकडत असताना पाहतोय आपण पंच आम्हाला वाईटचा इशारा करतायत, म्हणजे एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये अजून एक धाव पाहायला मिळेल ती खरवई बी संघाला. शॉर्ट ऑफ लेन चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक होते, त्यांच्याकडून होते चुकी.
झेल इथे निसटलेला पाहायला भेटतो आपल्याला क्षेत्ररक्षकाकडून. या दरम्यान 2 धावा मिळत आहेत या फलंदाजांना. फलंदाज ऋत्विकला पाहतोय आपण 2 धावा पूर्ण करत असताना. हवेमध्ये चेंडू मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगवरून आलाय. शुभमला पाहतोय आपण. चांगला झेल पाहायला भेटला, रनिंग झेल पाहायला भेटला. अजून एक झटका, 6वा झटका बसता या ओव्हरमध्ये. किरण शिंदेच्या चांगली गोलंदाजी किरण शिंदेकडून. फलंदाज बाद झालाय तो. फलंदाज पाहतोय आपण ऋत्विकची खेळी इथे संपुष्टात येत असताना 6वा झटका. नवीन फलंदाज इनॅट नंबर 8 वरती विशालला पाहतोय आपण. शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी गोलंदाज किरण शिंदे याचा सफलता अर्जित केले. किरण शिंदे यांनी पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू बॉडीवरती आदळतोय. लेग बिफोरची अपील केली होती. निर्धाव चेंडू सांगता. चौथं षटक समाप्त झालंय. 4 षटकात समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहतोय आपण 41 धावा खरवय बी संघाच्या 6 गडी बाद. तर शेवटचं षटक 5वं षटक हाणामारीचं षटक घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज झालाय तो गोलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेटने तुषारला पाहतोय आपण. स्ट्राईक एनवरती साहिल. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू हवेमध्ये. चेंडू फर्स्ट अटेम्प्ट मध्ये झेल इथे सुटला होता. सेकंड अटेम्प्ट मध्ये ट्राय केलं होतं परंतु थोडासा दूर पाहायला भेटला चेंडू. आणि 1 धाव या चेंडूवरती मिळत असताना यापुढे होणारा सामना भूमी विलियम कुंदे विपक्ष जे गावदेव कोलेगाव बी या 2 संघांमध्ये. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी केली जाईल. तर दोन्ही संघाच्या संघ नायकांनी नाणेफेकीसाठी यायचंय. भूषणदादा इथे ऑलरेडी आलेले आहेत. कोलेगाव बी संघाचे संघ नायक आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचे. शॉर्ट ऑफ लेन चेंडू. चेंडू वरती केलं आक्रमण. चेंडूला फेकून दिलाय 6 धावांसाठी. फलंदाज विशालच्या बॅटने आघात करत असताना खेचलाय हा खणखणीत षटकार.
चांगला फटका पाहायला भेटला आपल्याला फलंदाज विशाल कडून. पुन्हा एकदा विरकावलाय चेंडू. आता मत बॅट खाली चेंडू होता, तो चेंडू सुद्धा फेकून दिलाय मिड विकेटच्या दिशेने. हा आलेला फलंदाज विशालच्या बॅट मधून दुसरा षटकार. चांगली फलंदाजी पाहतो शेवटच्या ओव्हर मध्ये विशाल कडून करत असताना. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके पाहायला भेटले आपल्याला फलंदाज विशाल कडून. धाव फलक उच्चांक गाठत असताना धाव फलकावरती धावा पाहतोय आपण 54 धावा खरवय बी संघाच्या. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील या ओव्हर मध्ये. टार्गेट केलंय शेवटच्या ओव्हर मध्ये तुषारला. हाणामारीच्या षटकामध्ये हाणामारी करत असताना फलंदाज विशाल. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू. आता लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षण निवडलंय, परंतु तिथे झेल घेण्याची संधी होती. चुकी करतायत, चुकीचं रूपांतर 6 धावांमध्ये. हा सुद्धा चेंडू षटकारासाठी पाहायला भेटतो. पॉवर हिटिंग करत असताना पाहतोय लॉंग ऑनचं क्षेत्र निवडलं होतं, तिथे क्षेत्ररक्षक तेजस कडून चुकी झाली. चुकीचं रूपांतर 6 धावांमध्ये, म्हणजे तिसरा षटकार पाहायला भेटतो आपल्याला फलंदाज विशालच्या बॅट मधून. चांगली फलंदाजी पुन्हा एकदा. आता मात्र क्षेत्र निवडलं एक्स्ट्रा कव्हरचं, तिथे 1 बाउंस सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार पाहायला भेटतोय फलंदाज विशालच्या बॅट मधून. चांगली फलंदाजी पाहतोय आपण. ज्या ज्या क्षेत्र खाली क्षेत्र दिसतंय त्या क्षेत्रामध्ये फटका खेचत असताना, धावा इथे वसूल करत असताना पाहतोय आपण फलंदाज विशाल याला. चांगली फलंदाजी 5 चेंडू 22 धावेवरती खेळली असताना पाहतोय आपण विशालला. पाहतोय आपण शेवटचा चेंडू असेल या ओव्हर मधला. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू. आता मात्र मिड विकेटला. अजून एक झेल इथे सुटतो. या दरम्यान एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद व्हावं लागतंय ते विशाल याला. एकच धाव मिळेल या चेंडूवरती. 5 षटक समाप्त झाले. 5 षटका समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहतोय आपण तब्बल 65 धावा खरवय बी संघाच्या 7 गडी बाद. म्हणजे विजयासाठी गरज असेल ती बिनारपाडा संघाला 66 धावांची. येणारे 30 चेंडू मध्ये 66 धावा बनवाव्या लागतील जर जिंकायचा असेल बिनारपाडा संघाला हा सामना. चला दोन संघामध्ये आपण नाणेफेकी करून घेऊया. कोलेगाव बी विपक्ष भूमी इलेव्हन कुंदे दोन्ही संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. मी महेशदादा तामाने यांना विनंती करतोय की आपण पुढील सामन्याची नाणेफेकी करून घ्यायची. चांगली फलंदाजी पॉवर हिटिंग पाहिली आपण फलंदाज विशाल कडून. 6 चेंडू मध्ये तब्बल 23 धावा कुठून काढल्यात. नाणेफेकी केली जाते दोन संघांमध्ये. भूमी इलेव्हन कुंदे संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे. निर्णय कळवायचा आहे. गोलंदाजी क्षेत्ररक्षण निवडलाय म्हणजे आमंत्रित केले फलंदाजीसाठी ते कोलेगाव बी संघाला. धन्यवाद. चला येणारे 30 चेंडू 66 धावांची गरज असेल विजयासाठी आणि या धावा चेस होतील की डिफेंड होतील हे ऐकूया आमचे साथी समालोचक वांगणी गावचा एक बुलंद आवाज यश पवार यांच्या गोडवाणीतून. धन्यवाद.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. प्रथमतः ही स्पर्धा आपण पाहतोय, भरपूर चांगली स्पर्धा आज अंबेशिव गावामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अगदी आजच्या या स्पर्धेचा तिसरा दिवस. नुकताच ज्यांचा आवाज ऐकला नक्कीच ज्यांचं समालोचन आपण ऐकतात जितू गावट त्यांचं देखील या स्पर्धेच्या मार्फत सहर्ष मनपूर्वक स्वागत, त्यांचं देखील धन्यवाद व्यक्त करावा लागेल. भरपूर चांगली स्पर्धा व्यासपीठावर नुकतीच आगमन ज्यांचं झालंय अरुणदादा भोईर, त्यांचं देखील या स्पर्धेच्या मार्फत सहर्ष मनपूर्वक स्वागत. भरपूर चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पहिलं सत्र अगदी डावाचं संपन्न झालंय. 5 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळते. अगदी 5 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा खरवई संघाच्या माध्यमातून इथून लावल्या गेल्यात. अगदी शेवटच्या षटकामध्ये भरघोस समाचार घेतला गेला. तब्बल 24 धावा धावफलकावरती ऍड करत असताना संघाची टोटल अगदी आपल्याला पाहायला मिळालं तब्बल जाऊन पोहोचल्या ती म्हणजे 65 धावा. 65 धावांचं टार्गेट सेट केला. एक भलं मोठं टार्गेट आहे 30 बॉल मध्ये, परंतु आता ते कशा प्रकारे इथून आपल्याला पाहायला मिळेल. अगदी युट्यूबला ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्या देखील कव्हर केली जाते. घर बसल्या अगदी स्पर्धाचे जे प्रेक्षक पाहत आहेत त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. दुसऱ्या सत्राला होईल सुरुवात. सलामीची जोडी इथून मैदानामध्ये सज्ज. स्ट्राईक इन वरती फलंदाज गुरुनाथ, त्याच्या साथीला नॉन स्ट्राईक इन वरती फलंदाज विजय. गेम ऑन देऊयात पुन्हा एकदा दोन्ही संघांना शुभेच्छा. दुसऱ्या सत्रातला हा पहिलाच बॉल. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं अगदी मिडॉनचा क्षेत्ररक्षक छोटासा होता, त्याच्या डोक्याच्या वरून चेंडू अगदी लॉंग ऑनला ट्रॅव्हल झालाय. डीप मध्ये प्रोटेक्शन भरपूर चांगलं होतं. एक धाव सहजरित्यानं कंप्लीट केली जाते. श्री गणेशा इथून डावाचा केला जातो. एका बाजूला संघ बिनारपाडा तर त्यांच्या विरोधामध्ये अगदी खरवई ब या दोन्ही संघांमध्ये भव्य दिव्य लढत आपल्याला पाहायला मिळते. अगदी मॅच देखील रंगताना आपल्याला पाहायला मिळेल यात शंका नाही आहे, कारण 30 बॉल मध्ये 66 धावांचं एक टार्गेट चांगलं सेट केलं गेलं. त्यामुळे गोलंदाजी देखील तितके चांगले आता करावे लागेल खरवई बी संघाचा. हा पहिला गोलंदाज पॉवर प्लेचा पहिल्या षटकासाठी नितेश. हा चेंडू ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर, पण आमच्या दिशेने वळतील सांगतील. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर फेकलेला बॉल आहे, त्यामुळे एक्स्ट्राच्या स्वरूपात इथून धावा खर्च केल्या जातात. व्हाईट बॉल एक अवांतर स्वरूपात धावा या धावफलकावरती ऍड केल्या जातात. या स्पर्धेसाठी अगदी आपण पाहतो आजचा तिसरा दिवस. मुख्य पंचांच्या भूमिकेत कुणाल पेनकर सर, त्यांच्या साथीला उपेद गाझी. अगदी वांगणी विभागातून भरपूर चांगली पंचगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत असत्या. तेच पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील. हा चेंडू यावेळेस देखील आशाभूत नजरेने जरूर पाहिलं होतं पंचांकडे, परंतु पंचांनी सांगितलं यावेळेस हा चेंडू डॉट बॉल असेल. या अगोदर थोडासा बाहेरच्या दिशेने वळण घेतलं होतं ऑफस्टिकच्या, त्यामुळे एक्स्ट्राच्या धावा त्या चेंडूवरती खर्च गेल्या, परंतु आताचा डॉट बॉल कमबॅक केलाय गोलंदाज नितेशना. खरं तर 66 धावांचं लक्ष आहे. या 66 धावांचं लक्ष पाठलाग करत असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी करणं फार महत्वाचं आहे. अगदी ज्या प्रकारे उल्लेख केला चांगला फटका येणं महत्वाचं होतं, त्याच वेळी ऑन साईडला अगदी कोणताही खेळाडू उपस्थित नाही आहे आणि लॉंग ऑनला क्लिअर करत असताना फलंदाज अगदी आपण पाहतोय विजयच्या बॅट मधून आलाय चौकार. पहिला बॉल अगदी एक सिंगल एकवडली. दुसऱ्या बॉल मध्ये स्ट्राईक रोटेट झाली, विजय आले. पहिला बॉल वाईड होता, त्यानंतरचा डॉट बॉल फेस केला, परंतु त्यानंतर लगेचच इथून चौकार एकवडला. अगदी उल्लेख केला होता 66 धावांचं लक्ष आहे, त्यामुळे फटकेबाजी करणं फार महत्वाचे आहे. अगदी पॉवर प्लेचा पहिला षटक आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑनला अगदी डीप मध्ये एक क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, एक लॉंग ऑफला उपस्थित आहेत, त्यामुळे 38 सर्कलच्या बाहेर पूर्णपणे इथून आता क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत नाहीये. परंतु इथून काढलंय काय पॅटीच्या वरच्या एंडला इथून चेंडू ब्रश झालाय आणि फलंदाज इथून बाद होत असताना पहिला धक्का, पहिला विकेटचं पतन. फलंदाज विजय बॅक टू द डगआउट.
पहिला धक्का इथून मैदानाच्या बाहेर येत असताना अगदी विजयच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. सुरुवात चांगली करून दिली होती चौकाराच्या मदतीनं, परंतु जास्त काल क्रीज वरती त्याला पाहायला मिळत नाहीये. नुकताच बाद झालाय नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती मयूर. कट करायचा प्रयत्न होता, फटका मिस टाइम आहे. पॉइंटचा खेळाडू पुढे जरूर सरसावला, परंतु अगदी एका टप्प्यावरून फर्स्ट स्लिपचा खेळाडू पुढे सरसत असताना त्याने चेंडू अडवला, उचलला, फेकलाय. तोपर्यंत एक सिंगल इथून एकवडली जाते. सिंगलच्या मदतीने संघाची टोटल आता धावफलकावरती जाऊन पोहोचले ती फक्त आणि फक्त 7 धावा. सुरुवात इथून जरूर चांगली झाली, परंतु आता शेवट गुड करावा लागेल. या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर अगदी चांगली सुरुवात पाहायला मिळेल ती बिनार पाडा या संघाची, परंतु कशा प्रकारे शेवट केला जाईल. स्ट्राईक वरती फलंदाज पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल गुरुनाथ, परंतु हा चेंडू ऑफस्टिकच्या पुन्हा एकदा बाहेर. खराब चेंडू. या षटकामध्ये 2 चेंडू वाईट फेकले गेले, त्यामुळे अतिरिक्त धावा या 2 धावफलकावरती ऍड करत असताना अगदी धावफलकावरती 8 या आकड्यापर्यंत जाऊन पोहोचला. शेवटचा एक बॉल आतापर्यंत शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या बॉल मध्ये आता किती धावा खर्च केल्या जातील. गोलंदाज नितेशच्या माध्यमातून पॉवर प्लेच्या षटकामध्ये हा बॉल आडव्या बॅटनं ऑन साईडला. लॉंग ऑनचा खेळाडू मनीष पुढे सरसावला. भरपूर चांगला प्रयत्न, अगदी 100% एफर्ट्स देत असताना आपल्याला पाहायला मिळाला. तत्पूर्वी इथून 2 धावा जरूर एकवडल्या गेल्यात. जर कदाचित हा चेंडू अडला नसता तर चौकार निश्चित रूपाने आपल्याला पाहायला मिळाला असता, परंतु भरपूर चांगले प्रयत्न मनीषचे आणि तिथून एकवडल्या गेलेल्या त्या 2 धावा. षटक क्रमांक पहिलं इथून समाप्त झालाय. 6 बॉलचा खेळ संपला गेलाय. अगदी 6 बॉल मध्ये धावफलकावरती धावांचा जर विचार केला तर धावा लावल्या गेल्या त्या एकंदरीत 10 धावा. उर्वरित अजूनही जर विचार केला तर 24 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे. 24 बॉल मध्ये अजूनही 56 धावसंख्येची गरज आहे. सामना दोन्ही संघांसाठी बॅलन्स आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर चांगले क्रीडांगण या आंबेशिव गावाचं आपल्याला पाहायला मिळतं. भरपूर चांगली स्पर्धा आहे, त्यामुळे मॅच देखील तितके चांगले आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या सत्रामध्ये अगदी शेवट गुड करत असताना फलंदाजाला आपण पाहिला अगदी विशालच्या माध्यमातून सातत्यानं 3 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅट मधून आला. अगदी त्यामुळेच की काय या संघाची धावसंख्या जी कमीत कमी आपल्याला पाहायला मिळाली असती अगदी ती जाऊन पोहोचले 66 या आकड्यावरती. परंतु आता त्याच विशालची अगदी आपण विचार केला तर त्याच्यासारखी फलंदाजी कोणता फलंदाज इथून बिनारपाडा संघाच्या माध्यमातून करेल हे देखील पाहणं फार महत्वाचं असेल. तर 66 धावांचं लक्ष होता. पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 10 बनल्या गेल्यात, त्यामुळे अजूनही 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 24 बॉल मध्ये अजूनही 56 धावसंख्येची गरज आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक जरूर समाप्त झालंय. पॉवर प्लेचं दुसरं षटक आता प्रगती पथावर असताना 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज होते. अगदी आपल्याला पाहायला मिळेल सुमित दुसरा स्पेल मध्ये स्ट्राईक इन वरती जो 1 डाऊनला गेलेला फलंदाज 1 बॉल त्यानं फेस केलाय तो फलंदाज मयूर ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल ऑन साईडला अखुटप्पाचा बॉल होता. झेलची संधी आहे. मनुष्य पोहोचतील. अडवायचा प्रयत्न भरपूर चांगला. अगदी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल दोन धावा तर एकवटल्या होत्या. तिसरीचा प्रयत्न केला. इथून आपण पाहतोय 3 धावा सहजरित्यानं कंप्लीट करत असताना 1 धाव अद्यापही आपल्या संघासाठी पुन्हा एकदा वाचवली गेल्या. लॉंग ऑनचा पूर्णपणे भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय मनीषच्या माध्यमातून. अगदी 1-1 धाव ही फार महत्वाची असते क्रिकेट या खेळामध्ये आणि त्या 1-1 धावेचं संरक्षण भरपूर चांगल्या पद्धतीनं मनीषच्या माध्यमातून केलं जातं. एकंदरीत 3 मदतीनं धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती 13 धावा. हा चेंडू यावेळेस पंच आमच्या दिशेने वळालेत. पुन्हा एकदा सांगितलं ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर. या सत्राचा विचार केला तर आतापर्यंत 3 व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतात, त्यामुळे 3 एकंदरीत एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा धावफलकावरती खर्च केले जातात. 14 धावा धावफलकावरती आहेत. मोठे फटक्यांपासून थोडासा वंचित जरूर ठेवला, परंतु येणारे सिंगल डबल त्याचबरोबर एक अतिरिक्त धावा इथून धावफलक सजवला जातोय. चांगली फलंदाजी करावी लागेल गुरुनाथानं त्याच्या साथीला मयूरला. हा चेंडू भरपूर खराब पाहायला मिळतोय. अगदी अखूट टप्प्याचा बॉल होता. ऑफस्ट्रिकच्या भरपूरच बाहेर फेकला गेला, त्यामुळे पंचांना पुन्हा एकदा दंडित केले. हा चेंडू वाईड असेल.
अतिरिक्त धावा सातत्याने खर्च केल्या जात आहेत. पुन्हा एकदा संघाची धावसंख्या 1 पुढे सरसावेल. 15 धावा धावफलकावरती आहेत. आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय गोलंदाजावरती, कशा प्रकारे इथून चेंडू फेकावा. तर सातत्याने फक्त आणि फक्त एक लिगल चेंडू त्याच्या माध्यमातून फेकला गेला. त्या बॉलवरती 3 धावा आहेत. त्यानंतरचे 2 चेंडू एक्स्ट्राच्या स्वरूपात एकंदरीत एका बॉलवरती 5 धावा खर्च केल्यात. हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा खराब आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 3 चेंडू इथून वाईट आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती 3 धावा, त्यानंतरचे 3 चेंडू वाईट. एकंदरीत पहिल्याच बॉलवरती 6 धावा खर्च केल्या जातात. खराब गोलंदाजी, कुठल्याही प्रकारची लेंथ आणि लाईन्थ वरती इथून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळं धावा खर्च केल्या जातात. संघाची टोटल आता जाऊन पोहोचल्या 16 रन्स ऑन अ बोर्ड. 16 धावा धावफलकावरती आहेत. अगदी कानमंत्र दिले जातात खेळाडूंच्या माध्यमातून, परंतु त्या कानमंत्रांचा कशा प्रकारे वापर केला जाईल गोलंदाज सुमितच्या माध्यमातून हे देखील पाहावं लागेल. आतापर्यंत त्याला 5 बॉल अजूनही मॅच मध्ये फेकायचे आहेत. हा चेंडू कट करायचा प्रयत्न होता, परंतु इथून आपण पाहतोय फलंदाज फसलाय. बॅटीच्या टो एंड वरती चेंडू ब्रश झाला. अगदी सहजरित्यानं यष्ट्यांच्या मागे टिपला गेलाय झेल आणि फलंदाज होईल फेल. गुरुनाथ लागणारा हा दुसरा धक्का, फलंदाज बाद. पूर्णपणे आता जर विचार केला तर सलामीची जोडी तंबूच्या आश्रमामध्ये पाहायला मिळेल. गुरुनाथच्या साथीला विजय. हे दोन्ही फलंदाज सलामीसाठी गेले होते. दोन्ही फलंदाज बाद झालेत. आता तिसऱ्या चौथ्या क्रमांकावरचा फलंदाज ऑन अ स्ट्राईक. हा चेंडू देखील वाईट आहे. अगदी भरपूर जास्त प्रमाणात इथून चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला जातो सुमितच्या माध्यमातून. आतापर्यंत 4 बॉल वाईट फेकले गेल्यात. 2च बॉल लिगल पद्धतीचे आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या षटकामध्ये आतापर्यंत त्याने 7 धावा खर्च केल्या 2 बॉल मध्ये. या अगोदरचा चेंडू भरपूर चांगला होता, विकेट त्यावरती आली, परंतु आता येणारे 4 बॉल मध्ये किती धावा खर्च करतील. सोडून दिला आहे, परंतु यावेळेस पंच कोणत्याही प्रकारची खून करत नाही. यावेळेस अगदी डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. इथून आता मात्र योग्य लाईन लेंथ आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात थोडीशी खराब होती, परंतु आता त्यानंतर थोडासा कदाचित खेळपट्टीचा अनुभव आता येत असताना गोलंदाज सुमित वरती. हा चेंडू पुन्हा एकदा कट करायचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा फटका पोचलाय. बॅक टू बॅक 2 चेंडू इथून भरपूर चांगल्या पद्धतीचे पाहायला मिळतात. अगदी 2 बॉल डॉट फेस केलात. नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावरती ऋषिकेश आपल्याला पाहायला मिळतात. 2 बॉल डॉट त्याच्या माध्यमातून फेस केले जातात. त्यामुळे आता डगआउट मध्ये प्रेशर थोडस वाढलं गेला. तर 66 धावांचं लक्ष आहे, त्यामुळे इथून धावा आता येणं फार महत्वाचं असेल. ऑन साईडला फटकाला जवाब, कदाचित अंधी फटका आपल्याला पाहायला मिळालाय, परंतु इथून लॉंगॉनला क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा भरपूर चांगलं मनीषच्या माध्यमातून 2 धावा एकवटत असताना संघाची टोटल 2 पुढे सरसावेल. धावफलकावरती जाऊन धावा पोहोचल्यात आता 19 धावा या धावफलकावरती. या षटकाचा विचार केला तर 5 बॉल फेकले गेले, शेवटचा 1 बॉल आहे. अद्यापर्यंत 9 बॉल फेकले गेलेत सुमितच्या गोलंदाजीवरती. शेवटचा बॉल आता शिल्लक. ऑन साईडला खेचायचा प्रयत्न होता, परंतु हा चेंडू ऑफ साईडला अगदी आपण पाहतोय डीप मध्ये कव्हर्स रिजनला खेळाडू उपस्थित आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव ही देखील सहजरित्याने कंप्लीट केली जाते. 12 बॉलचा वाजवी खेळ समाप्त झालाय. 12 बॉल मध्ये एकंदरीत जर विचार केला तर 10.50च्या सरासरीने एकंदरीत 21 धावा या धावफलकावरती लावल्या गेल्यात. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये देखील भरपूर चांगल्या प्रमाणात धावा आपल्याला पाहायला मिळाल्या 10च्या सरासरीनं. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये आतापर्यंत 11 धावा खर्च केल्या. 12 बॉलचा खेळ संपला गेला. एकंदरीत 21 धावा या धावफलकावरती आहेत. अजूनही 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 66 धावांचा पाठलाग इथून करत असताना आता मैदानामध्ये फलंदाज मयूर आणि त्याच्या साथीला आपण ऋषिकेशला पाहतोय.
षटक क्रमांक 3 गोलंदाजाचा वापर केला जातोय. अगदी पहिल्या षटकामध्ये नितेशला वापरलं, दुसऱ्या षटकामध्ये सुमितला वापरला, तर तिसऱ्या षटकामध्ये राजूचा वापर केला जातोय. स्ट्राईक वरती यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज मयूर, ज्याने 2 बॉल फेस केले, 4 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. अगदी आता कशा प्रकारे फटकेबाजी केली जाईल हे देखील पाहणं फार महत्वाचं आहे. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस ऑन साइडला, अगदी चेंडू चाललाय सीमा पार, रन्स मिळतील 6. टोकलाय षटकार फलंदाज मयूरच्या बॅट मधून. हा घनगती प्रहार 6 धावा. षटकारानं आता मात्र आघात केलाय मयूरच्या. कमबॅक पाहायला मिळेल जरूर बिनरपाडा संघाचा. अगदी आता डगआउट मधून देखील टाळ्यांचा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर या अगोदर भरपूर जास्त प्रमाणात डॉट बॉल फेस करत असताना पाहायला मिळाला होता तो ऋषिकेश, परंतु ज्यावेळेस आता तिसऱ्या स्पेलला सुरुवात झाली, पहिलाच बॉल मयूरच्या माध्यमातून फेस करत असताना त्याच्या माध्यमातून पहिलाच बॉल षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे आता येणाऱ्या 5 बॉल मध्ये इथून जरी 10 ते 12 धावा एकवटल्या गेल्या बिनरपाडा संघाच्या माध्यमातून, तरी सुद्धा एक चांगलं षटक पाहायला मिळेल. त्यांच्या माध्यमातून जर विचार केला तर धावा बनत नव्हत्या, परंतु या षटकामध्ये पहिल्याच बॉल मध्ये त्या धावा येण्यास सुरुवात झाल्या. 5 बॉलचा खेळ अजून या षटकामध्ये शिल्लक आहे. किती प्रकारचे धावा खर्च केल्या जातील हे देखील पाहावं लागेल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल आपल्याला पाहायला मिळतो. ऑन साइडला षटकार आलाय, त्यामुळे आता क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल. ऑन साइडला फटका फसलाय, इथून खेळाडू उपस्थित जरूर नाहीये. लॉंगॉनचा खेळाडू वेगानं पुढे सरसावला बॅकअपला. मनीष पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. अगदी जर विचार केला तर मिडॉनला मनीष अगदी उपस्थित होते या अगोदर. जर कदाचित तिथून तो क्षेत्ररक्षक हलवला नसता तर झेल देखील कॅरी करता आली असती, परंतु क्षेत्ररक्षक मध्ये केलेला फेर बदल आणि धावा एकवटल्या गेल्यात. त्या 2 संघाची टोटल आता जाऊन पोहोचले ते 29 या आकड्यावरती. खोलात फेकला, ऑन साइडला खेचायचा प्रयत्न अलॉंग दी कार्पेट डीप मध्ये. अगदी चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय स्क्वेअर लेगला. थोडस फंबलिंग त्यापूर्वी एकवटल्या जातात. पुन्हा एकदा 2 धावा. तिसरेचा प्रयत्न होता मयूरचा, परंतु नकार दिला गेलाय. नॉन स्ट्राईक इनवरचे ऋषिकेश या फलंदाजाच्या माध्यमातून पुन्हा एकदा एकवटल्या गेल्या 2. अगदी धावफलकावरती आता 31 धावा लावल्या जातील. भरपूर चांगल्या धावा या षटकामध्ये आता आपल्याला पाहायला मिळतात. 3 बॉल मध्ये 10 धावा खर्च केल्यात गोलंदाज राजू या गोलंदाजांना. आता शेवटचे 3 बॉल आहेत, जरी सुद्धा 3 बॉल मध्ये कमीत कमी 6 ते 10 धावा आल्या तरी सुद्धा एक महागडे षटक खरवई संघाच्या मार्फत पाहायला मिळेल. सफल झालेत. ऑन साइडला फटका लाजवाब. इथे देखील अगदी आपण पाहतोय जागा बनवली आणि ऑन साइडला चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार. रन्स मिळतील आणखीन 6. ठोकलाय षटकार. अगदी कदाचित ज्यासाठी मयूरला मैदानामध्ये दाखल केलं होतं, थोडा उशिरानं का होईना, परंतु आता धावा त्याच्या बॅट मधून येताना आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर चांगली बॅटिंग मयूरच्या माध्यमातून. अगदी बिनरपाडा संघाचा हा मयूर 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झाला. सुरुवातीला थोडासा खराब खेळ पाहायला मिळत होता, परंतु त्यानंतर अगदी जर विचार केला 4 बॉल मध्ये तरी सुद्धा भरपूर चांगला 16 धावा या 4 बॉल मध्ये त्याने एकवटल्यात. महागडे षटक करवई ब संघाच्या मार्फत. इथून कमबॅक करावं लागेल गोलंदाज राजूला. उर्वरित अजूनही 2 बॉल त्याला फेकायचे. त्या 2 बॉल मध्ये जर कमीत कमी धावा खर्च केल्या तर निश्चित रूपाने त्याचा कमबॅक पाहायला मिळेल. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा मयूर. ऑन साइडला खेचायचा प्रयत्न, पुन्हा एकदा खोलात फेकला. 1 धाव तर सहजरित्याने कंप्लीट केली जाईल. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव धोक्याची आहे, परंतु दुसरी धाव कंप्लीट केली जाते. तिसरीचा प्रयत्न इथून घडतंय काय, दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती आहे. आता पंचांचं बारीक लक्ष आपल्याला जरूर पाहायला मिळतं, परंतु पंचांचं बोट आकाशाकडे आहे. येस, इट इज आउट. फलंदाज होईल बाद. रनआउटच्या स्वरूपात लागणारा हा फलंदाज बाद ऋषिकेश. या 2 धावा जरूर धावफलकावरती ऍड केल्या जातील. धावफलक जाऊन पोहोचला आता 39 या आकड्यावरती.
या षटकातला अजूनही शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. धावफलकावरती 39 धावा आहेत. चला शेवटचा बॉल आहे. नवीन बॅट्समन धावफलकावरती ऍड होईल. 5व्या क्रमांकावरती किरण आता मैदानावरती दाखल झालेत. या अगोदर जर ऋषिकेशचा विचार केला, ज्यावेळेस यष्टीरक्षकाकडून बॉल सुटला होता त्यावेळेस थोडेसे चाचपडले होते, बॉल पाहत राहिले. जर कदाचित दुसरी तिसरी धाव एकंदरीत एकाच मानसिकतेने जर ती एकवटली असती तर कदाचित ती धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाली असती. परंतु दुधारी मानसिकतेमध्ये होते, तिथून 2 धावा एकवटल्या. तिसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद झाले. ऋषिकेश त्याची जागा आता भरून काढली जाते. फलंदाज किरणच्या माध्यमातून जो क्रमांक 5 वरती दाखल झाला आहे. आता लेफ्टी बॅटर ऑन अ स्ट्राईक. चला शेवटचा बॉल आहे, स्पीडअप करायचं, सातत्यानं उशीर करू नका. सफल झालेत, परंतु इथून आपण पाहतोय फटका फसलाय. अगदी क्रिकेटमध्ये सातत्यानं म्हणत असतात लेफ्टी बॅटर एक घातकी फलंदाज असतो, परंतु ते विस्फोटकता इथून त्याला सिद्ध करण्याचा चान्स देखील मिळाला नाही. लागणारा आणखीन एक धक्का, फलंदाज होईल बाद. आता समीकरण मैदानामध्ये शिल्लक राहिला. धावफलकावरती 39 धावा जरूर आहेत. आता शेवटचे 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि या 12 बॉल मध्ये 13.50च्या सरासरीनं विजयासाठी 12 मध्ये अजूनही बनवायचे आहेत त्या 27 धावा. समीकरण दोन्ही संघांसाठी बॅलन्स अगदी आपल्याला पाहायला मिळेल. 66 धावसंख्येची गरज होती. 66 धावसंख्येचा पाठलाग करत असताना इथून 3 षटकांचा वाजवी खेळ संपला गेलाय. 18 बॉल मध्ये 39 बनवल्यात. आता उर्वरित 12 मध्ये बनवायचे आहेत 27. बारा बॉल विजयासाठी 27 धावसंख्येची गरज आहे. अगदी 13.50च्या सरासरीनं या 27 धावा एकवटायच्या 2 षटकामध्ये. परंतु आता चौथं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज ज्या गोलंदाजांना पॉवर प्लेचा P1चं षटक हाताळलं होतं गोलंदाज नितेश, त्याचाच वापर केला जातो या चौथ्या स्पेलमध्ये. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजांचा मानस असतो धावा एकवटण्याचा. त्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 10 धावा त्यानं खर्च केल्या होत्या. परंतु आता सामना अगदी रोमांचक स्थितीमध्ये जाऊन निर्माण झाला. स्ट्राईक इनवरती जो फलंदाज मयूर त्याच्या माध्यमातून धावा बनल्या गेल्यात, त्यामुळे आता इथून हा सामना भरपूर चांगला पाहायला मिळेल. 2 षटकांचा खेळ शिल्लक. पहिलाच बॉल फुलर लेनचा सफल झालेत. एक धाव कंप्लीट. एकाच धावेवरती आता समाधान मानलं जातं. नवीन बॅटर 6व्या क्रमांकावरती गणेश दाखल झालाय. स्ट्राईक इनवरती त्याला आता पाहू शकता. गणेश वर देखील तितक्या जबाबदारी असतील, कारण एकतर्फी किल्ला सध्या मयूरच्या माध्यमातून लढला जातोय. पूर्णपणे बिनारपाडा संघाकडून विकेट इथून गमावले गेलेत आतापर्यंत 4. त्यामुळे मिडल ऑर्डर मध्ये आता जबाबदारी आल्यात. 6व्या क्रमांकावरती गणेश आणि 3ऱ्या क्रमांकावरचा फलंदाज मयूर जो नॉन स्ट्राईक इन वरती आहे. फटका खोलात होता अगदी ऑन साइडला. अगदी आपण पाहिलं तर व्ही शेप मध्ये हा फटका पाहायला मिळतोय. भरपूर चांगला फटका होता, परंतु क्षेत्ररक्षण देखील तितकंच चांगलं. 2 धावा चेंडूवरती एकवटल्या गेल्या. 2च्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरसावेल 42 धावा या धावफलकावरती लावल्या गेल्यात. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. भरपूर चांगली गोलंदाजी सध्या नितेश करतोय आपल्या संघासाठी. पहिल्या षटकामध्ये देखील भरपूर चांगला षटक हाताळलं होतं, त्या चौथ्या षटकासाठी आल्यात आणि आता सुरुवात भरपूर चांगली केल्या. गणेशला मोठा फटका खेचावा लागेल. कट करायचा प्रयत्न होता, शेवटपर्यंत फक्त चेंडूला पाहिलाय. अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू सहजरित्यानं विसावला गेला. डॉट बॉलची सांगता. भरपूर चांगलं षटक. 3 चेंडू फेकल्या, 3च धावा खर्च केल्यात गोलंदाज नितेशनं. या येणाऱ्या 3 बॉल मध्ये इथून कमीत कमी 10 ते 12 बनवाव्या लागतील.
जर त्या आल्या तर शेवटच्या षटकामध्ये कमी धावा इथून चेस कराव्या लागतील. हा देखील चेंडू इथून भरपूर चांगला वेगावरती स्वार होत असताना गोलंदाज नितेशनं फेकलेला आणखीन एक डॉट बॉल. खर तर हे डॉट बॉल फेकले जात नाही तर विजयाच्या नजदीक जात असताना पूर्णपणे करवई बस संघ आपल्याला पाहायला मिळेल. कारण प्रत्येक बॉल वरती जरी सिंगल डबल आली तरी सुद्धा धावा अगदी धावा बनल्या जातात. परंतु इथून जर आता हा शेवटचे 2 बॉल कशा प्रकारे फेस करेल फलंदाज गणेश हे देखील पाहावं लागेल. जर 2 बॉल मध्ये कमीत कमी धावा खर्च केल्या तर शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा आता चेस कराव्या लागतील. हा देखील इथून अगदी आपण पाहतोय डॉट बॉल फेस केला बॅक टू बॅक तिसरा चेंडू होता आणि तो देखील निर्धाव फेकला जातोय. कमालीचा षटक गोलंदाज नितेशच्या माध्यमातून फेकत असताना पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या परंतु आता चौथ्या षटकामध्ये आतापर्यंत 5 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. या बॉल मध्ये मोठा फटका येणं फार महत्वाचं असेल मिनारपाडा संघाला. कारण 12 मध्ये बनवायचे होत्या 27 आणि इथून आता फक्त आणि फक्त धावा खर्च केल्यात 3. एकंदरीत आता विचार केला तर 7 मध्ये अजूनही बनवायचे तब्बल 24. त्यामुळे हा चेंडू इथून फार महत्वाचा आहे. आडव्या बॅटनं टॅप साइडनं हा फटका पाहायला मिळतोय. एकदा तर कंप्लीट केली जाईल. दुसरीचा प्रयत्न इथून आपण पाहतोय कशा प्रकारे थ्रोफेकी केली जाईल. अगदी जर कदाचित गणेशनं स्ट्राईक सोडली असती तर महत्वाचा विकेट इथून मैदानाच्या बाहेर मयूर पाहायला मिळाला असता. परंतु स्वतःची विकेट सॅक्रिफाईस केली आणि विकेट इथून गमावत असताना फलंदाज बाद होतोय तो गणेश. लागणारा हा आणखीन एक धक्का. परंतु आता सामना थोडासा कठीण बनला की नाही बिनारपाडा संघाच्या माध्यमातून. कारण येणारे शेवटचे बॉल असतील 6 आणि विजयासाठी बनवायचे ते तब्बल 23 धावा. 6 मध्ये 23 समीकरण जिथे 12 मध्ये 27 होता आता 6 मध्ये 23 आले. थोडंसं कठीण बनलं गेला. परंतु आता इथून कशा प्रकारे सामना विजयाच्या उंबरठ्यावरती नेईल फलंदाज मयूर याला देखील पाहावं लागेल. 6 मध्ये 23 धावसंख्येची गरज. शेवटचे 6 बॉल विजयासाठी 23 धावसंख्येची गरज. गोलंदाज मनीष अगदी आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं मनीष तर राहिलाय परंतु आता गोलंदाजी कशा प्रकारे करेल स्ट्रायकिंग वरती ज्याच्या बॅट मधून धावा बनल्या तो मयूर. सफल झालेत. ऑन साइडला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आलेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ते धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत. अगदी थोडासा कठीण झेल होता. त्याचबरोबर पंचाने सांगितलंय 1 शॉट इथून गरीबी में आटा गेला. अगोदरच धावा इथून बनवायच्या होत्या 6 मध्ये 23. त्या 2 धावा जरूर एकवटल्या परंतु एक धाव शॉर्ट होती. त्यामुळे आता या चेंडूवरती धावा असतील फक्त आणि फक्त 44 44 धावा धावफलकावरती आहेत. 5 मध्ये आता 22 बनवायचे आहेत. थोडस लक्षाच्या दूर जात असताना बिनारपाडा संघ सफल झाले होते. ऑन साइडला फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आता ज्या खेळाडूवरती आशा अपेक्षा होत्या तो देखील मैदानाच्या बाहेर. फलंदाज होईल बाद मयूर. सामना पूर्णपणे आता इथून विजयाच्या उंबरठ्यावरती खरवई बस संघ विजयाच्या नजदीक आहे. कारण इथून आता जर विचार केला 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 4 बॉल मध्ये अजूनही विजयासाठी 20 धावा बनवायच्या आहेत. 21 धावा बनवायच्या आहेत. ज्या प्रकारे शेवटच्या षटकामध्ये विशालनं फलंदाजी केली होती 24 धावा एकवटल्या होत्या. त्या प्रकारे इथून धावा बनवाव्या लागतील. हा चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं वळण घेत असताना पाहायला मिळालाय. त्यामुळे पंचाने सांगितलं व्हाईट बॉल. एक अवांतर धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात खर्च केली जाते. आता 4 मध्ये बनवायचे 20.
4 मध्ये 20 देखील बनवू शकतात, परंतु ते बनवणं लागेल. इथून जर मोठे फटके फेकले गेले गोलंदाज तेजसच्या माध्यमातून तर कदाचित ते धावा बनल्या जाऊ शकतात. पहिला बॉल ऑन साईडला फटका आलाय. इथून अगदी आपण पाहतोय चेंडू सीमारेषा पार 6 धावा जरूर आलायत. कदाचित पुन्हा एकदा इथून अगदी सामन्याला कलाटणी देण्याचा प्रयत्न फलंदाज तेजसच्या माध्यमातून केला जातोय. शेवटचे आता 3 बॉल 14ची गरज आहे. या 2 चेंडूमध्ये मोठे फटके येणं फार महत्वाचं असेल फलंदाज तेजससाठी. जर कदाचित त्या गणेशने 4 बॉल डॉट नसते फेस केल्या तर कदाचित सामना अगदी दुसऱ्या दिशेला वळण घेताना पाहायला मिळाला असता. जर त्या 4 चेंडूवरती कमीत कमी 4 ते 5 धावा जरी आल्या असत्या तरी सुद्धा टार्गेट थोडंसं कमी झालं असतं. एक छोटी चूक ही पूर्णपणे सामन्याच्या बाहेर तुम्हाला नेऊ शकते. कदाचित आज ते बिनरपाडा संघाला देखील माहीत झालं असेल आणि इथून लागणारा आणखीन एक फटका फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागतोय बिनरपाडा संघाला 8वा. शेवटचे 2 बॉल विजयासाठी 14 धावसंख्येची गरज आहे. इथून आता पूर्णपणे सामना पकड मजबूत आहे सामन्यावरती खरवई ब संघाची. तर 2 बॉल मध्ये जरी 2 षटकार आले तरी सुद्धा सामना गमवावा लागेल. ऑन साईडला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल जज करतायत. झेलची संधी आहे. झेल ड्रॉप. एक धाव कंप्लीट. परंतु आता सामन्यावरती पूर्णपणे पुन्हा एकदा पकड मजबूत. शेवटचा 1 बॉलची आता औपचारिकता शिल्लक आहे कारण 1 मध्ये बनवायचे 13. भरपूर चांगला खेळ खरवई ब संघाचा राहिला गेलाय. अगदी शेवटच्या षटकामध्ये विशालनं दावा वैयक्तिक बॅट मधून 23 बनवल्या आणि शेवटच्या षटकामध्ये 6 मध्ये त्याच 24 धावा कदाचित राहिल्या होत्या. भरपूर चांगली फलंदाजी पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळाली होती. आता शेवटचा 1 बॉल फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये. षटकार जरूर आलाय. शेवट गोड केलाय बिनरपाडा संघाच्या माध्यमातून. अगदी जर विचार केला तर कमीत कमी 10 ते 12 धावांना हा सामना समाप्त होण्यासाठी राहिला गेला. हार्ड लक बिनरपाडा संघ भरपूर चांगला प्रयत्न या पाठलाग करत असताना 66 धावांचा तुम्ही केला परंतु शेवटच्या अगदी क्षणापर्यंत भरपूर चांगली लढत करवई ब संघाच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाल्या. अगदी पहिला सामना त्यांच्या माध्यमातून जिंकला गेला. दुसऱ्या फेरीसाठी त्यांना भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. हार्ड लक बिनरपाडा संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल तुमचा देखील धन्यवाद.